वंदे मातरम. वेलकम टू रत्नागिरी. यंदा गावी आल्यावर आम्ही जयगड ट्रिप करायचे ठरवले. व्हिडिओच्या पहिल्या भागात आपण किल्ल्याची सफर करूया. दुसऱ्या भागात कराटेश्वर मंदिर आणि जय विनायक मंदिर पाहूया. सकाळी 9ची एसटी पकडून आम्ही जयगड बंदरापर्यंत पोहोचलो. तिथून पुढे फिरण्यासाठी आम्ही रिक्षा केली. आले किल्ला बघण्यासाठी 1-1.5 तास लागतो. परकोट पाहायचा असेल तर अजून जास्त वेळ लागेल. महाद्वारातून आत आल्यानंतर इतर किल्ल्यांप्रमाणे इथेही देवड्या आहेत. लाकडी कोयंडे लावायची जागा आहे. उजव्या बाजूला दारुगोळा कोठार आहे. मंदिराच्या समोर किल्लेदार बाबांची समाधी आहे. किल्ल्यावरून तटबंदीवर जायला जागोजागी पायऱ्या आहेत. गणेश मंदिराच्या बाहेरच जयगड किल्ल्याचा नकाशा लावलेला आहे. मंदिराच्या मागील बाजूस 2 मोठ्या विहिरी आहेत. आम्ही प्रथम गणपती बाप्पाचे दर्शन घेतले आणि किल्ला फिरायला सुरुवात केली. तटबंदीवर 2 ध्वजस्तंभ आहेत. तोफगाडांचे बुरुज आहेत. हा आहे टेहळणी बुरुज. इथून खाली आले की धान्य कोठार आणि चोर दरवाजा दिसतो. इथेही देवडी व लाकडी ओंडका लावायची जागा आहे. चोर दरवाजातून खाली उतरायला व्यवस्थित पायऱ्या आहेत. चोर दरवाजाच्या समोर राणी वसा आणि त्या बाहेर असणारे तुळशी वृंदावन यासारखे अवशेष दिसले. राणी वसाच्या मागे डाव्या हाताला अजून एक राजवाडा आहे आणि उजव्या हाताला जुळ्या विहिरी. या विहिरी खूप खोल आहेत म्हणून त्याला अजून एक दगडी भिंतीची कंपाऊंड वॉल केली आहे आणि त्याच्या आत कोणालाही जाऊ देत नाही. जुळ्या विहिरींच्या मागे घोड्यांचे पागे आहेत. इथून पुन्हा तटबंदीवर आलो. महाद्वाराच्या वर 2 मजली इमारत आहे. तटबंदीवरून किल्ल्याभोवती असणारी खंदक व परकोटाकडून आत जाण्याचा रस्ता दिसतो. अशा प्रकारे जयगड किल्ल्याची सफर व महाराजांचे स्मरण करून आम्ही बाहेर पडलो.